नमस्कार. माझं नाव नमिता नानल आहे. मी न्यूट्रिशनिस्ट आहे आणि गेले 14 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते आहे. मी MSc केलं आहे फूड सायन्स अँड न्यूट्रिशनमध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आहे स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये. माझ्या क्लिनिकचं नाव स्लिमिंग सोल्युशन्स आहे आणि हे दादर आणि चेंबूरमध्ये आहे. मी ऑनलाईन कॉन्सल्टेशन्स पण घेते आणि मी बेसिकली मॉडर्न न्यूट्रिशन आणि आयुर्वेदिक थेरपीज हे कंबाईन केलेलं आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इम्युनिटी ही किती गरजेची आहे आणि तुम्ही बरंच काही वाचलं असेल, बरंच काही ऐकलं असेल या 2 महिन्यात की इम्युनिटी का आणि कशी गरजेची आहे. आता सीझन चेंज झालेला आहे, त्यामुळे पावसाळा आला आहे, त्याच्यामुळे आपल्याला आहारात पण थोडा बदल करायचा आहे की त्याच्यामुळे ती आपली इम्युनिटी अजून स्ट्रॉंग होईल. तर असा आहारात का बदल करायचा, तर बेसिकली पावसाळा जेव्हा चालू होतो तेव्हा आपली पचनशक्ती वीक होते आणि त्याप्रमाणे आपल्याला खाण्यापिण्यामध्ये बदल करायचे आहेत. तर म्हणजे काय की पचायला हलके असे पदार्थांवर जास्ती प्राधान्य द्यायचं आहे आणि जे पचायला जड पदार्थ आहेत जसं तुमचं राजमा, छोले, चणे, तेलकट पदार्थ, खूप ऑइली ग्रेव्ही असलेले पदार्थ, हे सगळे आपल्याला अवॉइड करायचे आहेत किंवा प्रमाण कमी ठेवायचं आहे. तर मग नेमकी काय खायचं, तर आपल्या धान्यांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि वरी आपण खाऊ शकतो. कडधान्यांमध्ये मूग, मटकी, मसूर, चवळी खाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण सगळ्या फळभाज्या खाऊ शकतो. भेंडी, तोंडली, दुधी, शिराळं, घोसाळं आणि बरंच काही. फळांमध्ये बेसिकली आता फळं खाल्ल्याने कफ वाढतो, तर तुम्ही जर का फळं खात असाल तर त्याच्यावर काळी मिरी थोडीशी ॲड करा आणि मग ती फळं खा. कारण त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही काळी मिरी टाकता तेव्हा ती कफ जो व्हायची टेंडन्सी असते ती थोडी कमी होते. आणि खूप आभाळ असलं तर अशा वेळेला फळ खाणं अवॉइड करा. दूध पिणार असाल म्हणजे प्याच बेसिकली, की दुधामध्ये हळद आणि सुंठ टाकायचं, कारण दुधानेही कफ वाढतो आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हळद आणि सुंठ टाकता तर तो कफ वाढणार नाही किंवा कफ वाढण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी होईल. आणि हळदमुळे इम्युनिटी पण वाढते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता इम्युनिटी ही एकाच गोष्टीने वाढत नाही, तर इम्युनिटी तुम्हाला बॅलन्स डाएट, सकस आहार खाल्ल्याने वाढते. आणि म्हणजे सकस आहार किंवा बॅलन्स डाएट म्हणजे काय, ज्याच्यामधून तुम्हाला प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, सगळे मिनरल्स आणि विटॅमिन्स ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये मिळत आहेत ना, असं हे जेव्हा होतं तेव्हा तुम्ही त्याला बॅलन्स डाएट म्हणता. आता बेसिकली मी प्रोटीन्सबद्दल बोलीन. प्रोटीन इज इम्पॉर्टंट फॉर इम्युनिटी, पण आपल्या इंडियन डाएट्समध्ये आपण आजकाल जनरली बघितलं जातं की प्रोटीन इंटेक कमी असतो. किती लोक तुम्ही फक्त जेवताना पोळी आणि भाजीच खाता. ओके, पोळी भाजी ही खायचीच आहे, पण त्याच्याबरोबर काहीतरी एक प्रोटीन पाहिजे. आपल्याला प्रोटीन कुठून मिळतं, तर डाळी आणि कडधान्य, नॉन व्हेजिटेरियन फूड प्रोडक्ट्स म्हणजे चिकन, फिश, एग, त्याच्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ आणि ड्रायफ्रुट्स, नट्स आपण म्हणतो. ठीक आहे, तर तुम्ही दुपारी जेवताना तुमच्या पोळी भाजीबरोबर डाळ किंवा कडधान्य किंवा चिकन, फिश, एग, पनीर काहीतरी असायला पाहिजे. आणि डाळ म्हणजे थोडीशी अशी एवढीशी नाही भातावर घ्यायला, 1 वाटी तरी असायला पाहिजे. त्याच्यानंतर सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही जर का पोहे किंवा उपमा करत असाल तर त्याच्यामध्ये शेंगदाणे घाला, उपमामध्ये उडद डाळ घाला किंवा मग उकडलेले मूग किंवा मटकी त्याच्याबरोबर घ्या. दुपारी ड्रायफ्रुट्स घ्या. सकाळी उठल्यावर दूध प्या किंवा रात्री झोपताना दूध प्या. दूध जर का पचत नसेल तर आमंड मिल्क आहे किंवा सोया मिल्क आहे ते घ्या. बरेच जण आपल्याकडे जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते रोज नॉनव्हेज खात नाहीत, त्यामुळे ज्या दिवशी व्हेजिटेरियन खातात त्या दिवशी पण तुम्ही हे सगळं खाताय ना, तुमच्या डाएटमध्ये हे सगळं आहे ना, हे आवर्जून चेक करा. त्याच्यानंतर आपण भाज्या आणि फळांमधून आपल्याला मिनरल विटॅमिन्स मिळतात. कडधान्यामधून पण मिळतात, धान्य होलग्रेन्समधून पण मिळतात, या सगळ्यामधून आपल्याला मिळतात. पण जनरली तुम्ही 5 ते 6 सर्विंग भाज्या किंवा फळं हे खाताय ना. आता 5 सर्विंग म्हणजे 1 फळ तुम्ही रोज खाऊ शकता. त्याच्यानंतर सकाळ आणि संध्याकाळला 1 भाजी घेता, 3 झाले.
त्याच्याबरोबर तुम्ही जर का कोशिंबीर घेतली किंवा एक टमॅटो जरी कापून घेतला तरी तुमचे 5 सर्विंग होतात. तर असं 5 सर्विंग फार अवघड गोष्ट नाही आहे. तुम्ही ऑटोमॅटिकली ते होऊ शकतं, फक्त तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करायला लागेल. त्याच्यानंतर मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की सगळेजण मिनरल आणि विटॅमिन पिल्स घेत आहेत. ओके, तुम्ही दिवसातून एक घ्या, इट इज ओके, पण तरी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या. फॉर एक्झाम्पल विटॅमिन डी हे आपल्या इम्युनिटीसाठी खूप चांगलं आहे, मान्य आहे मला, आणि आपले चांगले लेवल्स असायला पाहिजेत. पण विटॅमिन डी सप्लिमेंट घ्यायच्या आधी तुमचं विटॅमिन डी किती आहे, जर का ते नॉर्मल रेंजमध्ये असेल तर तुम्हाला विटॅमिन डी सप्लिमेंट घ्यायची गरज नाही आहे. कारण विटॅमिन डी आहे ते आम्ही म्हणतो ते फॅट सल्युबल विटॅमिन आहे. म्हणजे जर का ते जास्ती असेल तर तुमच्या शरीरामध्ये ते स्टोअर होतं. मग जर का हे असं जास्ती स्टोअर झालं तर त्याचेही तोटे आहेत. आम्ही त्याला हायपर व्हायटमिनॉसिस म्हणतो, तेही चांगलं नाही. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारून विटॅमिन डी घ्या. जर का तुमच्या डॉक्टरनी सांगितलं असेल महिन्याला 1 सॅशे घ्या तर घ्या, त्यांनी सांगितलं असेल 8 महिन्याच्या नंतर रिपीट करा तर तसं रिपीट करा. पण विटॅमिन डी हे इम्युनिटीसाठी चांगलं आहे आणि माझ्या मैत्रिणीच्या बहिणीने सांगितलं घ्यायचं म्हणून मी घेते आहे, किंवा आणि कोणीतरी सांगितलं मी घेते, असं करू नका. तज्ज्ञाचा सल्ला घ्या आणि मगच ते चालू करा. विटॅमिन सी हे पण इम्युनिटीसाठी खूप चांगलं आहे. आपल्याला फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समधून हे मिळतं. मी फ्रेश सांगते कारण बेसिकली जेव्हा ते वोलेटाईल आहे, म्हणजे काय होतं की त्याला जर का तुम्ही हीट दिली किंवा ते कापून ठेवून दिलं तर त्यातलं व्हायटमिन सी कमी होतं. त्यामुळे आपण नेहमी म्हणायचो की कोशिंबीर वगैरे जस्ट 10 मिनटं आधी जेवायचा, कापायचं आणि ते खायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला विटॅमिन सी चांगलं मिळतं. टमॅटो, कॅप्सिकम, आंबा, पपई सगळ्यामध्ये व्हायटमिन सी आहे, आणि पण ते तुम्ही फ्रेशली कटच घ्या. विटॅमिन सी तुम्हाला आयर्न ॲब्झॉर्प्शनला पण इम्पॉर्टंट आहे. तर जेव्हा तुम्ही कुठलेही पालेभाज्या खातात त्याच्यामध्ये लिंबू पिळा किंवा त्याच्याबरोबर टमॅटो किंवा कॅप्सिकम घ्या. त्याच्यामुळे काय होतं की आयर्न ॲब्झॉर्प्शन वाढतं आणि आयर्न पण इम्युनिटीसाठी खूप चांगलं आहे. तर आपण हे आहाराबद्दल बोललो, ठीक आहे. मल्टीविटॅमिन वगैरे घ्यायचं असेल तर एकदा घ्या, सकाळ संध्याकाळ रात्र असं घेऊ नका. इवन विटॅमिन सी जर का तुम्ही टॅबलेट सप्लिमेंट घेत असाल तर त्याचा डोसेज चेक करा आणि तर डॉक्टरांना विचारून घ्या. कारण 2000 mgच्या वर तुम्ही जर का घेत गेलात रोज तर त्याचेही साईड इफेक्ट्स आहेत. सो किती डोस घ्यायचा आहे, तुमच्या आहारात किती विटॅमिन सी मिळतं आहे, हे सगळं चेक करा आणि मग घ्या. आता आहारासारखंच एक्सरसाइजही गरजेची आहे. एक 5 ते 6 दिवस अर्धा ते पाऊण तास तुम्ही एक्सरसाइज केली तरी त्याचा तुम्हाला फायदा होईल. घरची कामं तुम्ही करताय आय अग्री, पण त्याला एक्सरसाइज म्हणता येत नाही. जेव्हा एक आपण एक्सरसाइज करतो ते कंटिन्युअसली 35 to 40 मिनिट्स करतो आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. त्याच्यानंतर सकारात्मक विचार हेही फार महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर झोप, एक 6 to 8 hours स्लीप आपल्याला मिळते का. आत्ता आपण घरी आहोत तर खूप कमीही झोपत नाही आहोत ना आणि खूप जास्तीही झोपत नाही आहोत ना, हे पण चेक करा. कारण त्याचाही परिणाम कमी झोपलात किंवा खूप जास्ती झोपलात तरी आपल्या इम्युनिटीवर पडतो. काही लोकांना 4 तास झोप पुरते, पण आपण त्याच्यातले आहोत का हे आधी बघा आणि मग त्याप्रमाणे विचार करा. जनरली ऑन ॲन ॲव्हरेज 6 to 8 hours स्लीप इज नीडेड. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हॉबीज आवडतात काय आहेत. कारण तुम्ही जर का तुमच्या हॉबीज, कोणाला गायला आवडतं, कोणाला पेंटिंग आवडतं, कोणाला रीडिंग आवडतं, सो परस्यू युअर हॉबीज. अर्धा तास तुम्ही तुमच्यासाठी काढा आणि तुम्हाला जे आवडतं ते करा. रोज जमत नसेल तर आठवड्यातून 3दा करा. ह्याच्याने काय होतं, तुमचा स्ट्रेस पण कमी होतो. आणि आत्ता असं नाही, आधीपासूनच आपला जो स्ट्रेस लेवल वाढत जातोय, वी हॅव टू रिड्यूस दॅट स्ट्रेस लेवल. कारण त्या स्ट्रेसचा पण इम्युनिटीवर निगेटिव्ह इफेक्ट होतो. आपलं वजन हे आटोक्यात राहणं हेही इम्पॉर्टंट आहे. कारण आपलं आयडियल फॅट पर्सेंटेज किंवा आयडियल बॉडी वेट असेल तर आपली इम्युनिटी जास्ती चांगली असते. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तुमचा सकस आहार, एक्सरसाइज, सकारात्मक विचार,
त्याच्यानंतर फॉलोईंग युअर हॉबीज, स्ट्रेस कमी करणं. स्ट्रेस कमी करण्यासाठी मसाजेस पण फार चांगलं काम करतात. सो आठवड्यातून तुम्ही जर का एक मसाज घेतला किंवा 15 दिवसातून एक मसाज घेतला तर त्याचा तुमच्या इम्युनिटीवरही खूप चांगला परिणाम पडतो. सो इम्युनिटी हे तुम्ही एक होलिस्टिक लाईफस्टाईल म्हणून बघा, तुमच्या लाईफस्टाईलवर काम करा. या सगळ्या गोष्टी आपण ज्या डिस्कस केल्या त्याच्यावर काम करा आणि तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच दिसेल. सो थँक्यू एव्हरीबडी. स्टे सेफ आणि तुमची काळजी घ्या. थँक्यू.